In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking वेलकम टू simple शीतल every कॉर्नर. day. हॅलो Helping फ्रेंड्स, us the शीतल joyful कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी या सीझनला उपलब्ध होणारी चवळीची भाजी. आमच्या रानातील ही चवळीची भाजी अशी छान तोडून आणलेली आहे. तर आता आपण याची भाजी बनवणार आहोत. ग्लेझिंग असलेली पाने तोडायची आहेत आणि त्याची भाजी बनवायची आहे. जास्त जून भाजी घ्यायची नाही, ती अजिबात चवीला लागत नाही. त्यामुळे जी शेंड्याला वरच्यावर येतात तीच तोडायची आहेत. तर फ्रेंड्स, आता साध्या सोप्या पद्धतीने ही चवळीची भाजी कशी बनवायची याची साधी सोपी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी भाजी छान निवडून व धुवून घ्यायची आहे. अगदी कमी साहित्यात व कमी व्यापात ही भाजी कशी बनवायची ती आपण या रेसिपीतून पाहणार आहोत. तर आता ही छान निवडून व 2-3दा पाण्याने धुवून घेतलेली आहे. तर आता धुतलेली भाजी चिरून घ्यायची आहे. चिरून घेतल्यानंतर अजिबात धुवायची नाही. तर अशा प्रकारे ही भाजी मोठी मोठी चिरून घ्यायची आहे व एका कढईमध्ये ती आपण शिजवणार आहोत. थोडी मूग डाळ आधी आपण पाण्यात भिजत घालायची आहे. भाजी चिरून घेतलेली आहे, तर आता ती आपण कढईमध्ये टाकणार आहोत शिजवण्यासाठी. अगदी एका उकळीमध्ये ही भाजी छान शिजते. तर आता आपण भिजवलेली मूग डाळ यामध्ये टाकणार आहोत. अगदी कमी पाण्यामध्ये ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर मूग डाळ शिजलेली आहे का ती पाहायची आहे व गॅस बंद करून आता भाजीला छान फोडणी करून घेणार आहोत. या ठिकाणी 1 किंवा 2 बारीक चिरलेला कांदा आपण फोडणीला घालायचा आहे. जेवढा कांदा जास्त घालू तेवढी भाजी आपली छान होते. तर फोडणीसाठी 1 चमचा तेल टाकायचं आहे. जिरे मोहरी तडतडून घ्यायचे आहे व त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मंद आचेवर छान हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर कांदा छान परतला गेल्यानंतर आपल्याला यामध्ये कोणताही मसाला नाही घालायचा. अगदी गावरान पद्धतीने सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवणार आहोत. तुमच्याकडे ही भाजी कशा पद्धतीने बनवली जाते नक्की कमेंट करून सांगा. जर वेगळी पद्धत असेल तर आपण त्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकतो. तर ही छान लालसर होईपर्यंत आपण कांदा परतून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर आपण जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती टाकणार आहोत. त्यापूर्वी आपण यामध्ये आपल्याला चवीनुसार घरची कांदा लसूण चटणी टाकणार आहोत. जर आपल्याकडं हिरवी मिरची घालण्याची पद्धत असेल तर तुम्ही तीही घालू शकता किंवा आपल्या आवडीनुसार आपण काहीही वापरू शकतो. तर आता ही छान पिळून घेऊन मगच ही भाजी यामध्ये टाकायची आहे. नाहीतर आपली भाजी जास्त पचपचित होईल व त्याची चव लागणार नाही. तर आता छान हलवून घ्यायचे आहे. एकसारखी हलवून घेतल्यानंतर ती छान एक वाफ काढून घ्यायची आहे. तर आता टेस्ट करून मीठ कमी असेल तर मीठ टाकायचं आहे आणि परत झाकून वाफ काढून घ्यायचं आहे. तर आपली भाजी ही छान शिजलेली आहे, कारण आधीच आपण शिजवून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर ही छानपैकी सर्व करायची आहे. ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. अगदी तोंडाला चव येण्यासाठी ही भाजी नक्की करून पहा. खूप छान टेस्टी पावसाळ्यातच उपलब्ध असणारी ही भाजी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व इतरांनाही शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. थँक्यू.